पाटील बाई, पाटील बाई, पाटील बाई आहे का म्हटलं घरात? अरे हा, या निंबाडकर बाई या. काय काय करताय? काही नाही. काही नाही करताय? काय काय? करा मग दिवाळीचं? आज कस काय नाही काढलं? काय नाही म्हटलं, तुम्ही ना घराला कलर बिलर मारलाय म्हटलं पाहू. कसा वाटला मग कलर? चांगला वाटला ना, एकदम मस्त आहे. तोंडावर तो बरोबर बोलणं पडेल ना. काय एकदम मस्त कलर बिलर, आ. एकदम गोड वाटते वा कलर असं. जाऊ दे मी काय म्हणते, दिवाळीचं तुम्ही आता आल्याचे तर मग फराळ काही जण जाणार. नाही हो, फराळ. फराळ बिळा काही अरे नको. घ्या अरे नाही हो, फराळाचं कसं मी डाएट वगैरे तर जाऊ द्या. पण जाऊ द्या, तुम्ही आता एवढ्या रावण्या करताच आहे तर मग तुमचा विमान ठेवणं पडेल. आणा थोडस, हा, या. थोडं आणा, पण थोडं बस, जास्त नाही. तो समोसा कलर तिथे होला आणि सण मारते इथं गल्ली. निंबाडकर बाई घ्या. अरे आले का? बापरे, आवड खा. आवड तुम्ही बी घ्या ना. नाही तुम्ही खा खाल्लाय मी. तुम्ही न खाल्लं का? तुम्ही तर रोजच खात असताना तुमच्याच घरचं. मी कसं आहे ना, जास्त तेलकट तुपकट खात नाही. विषय काय आहे म्हणजे त्याच्यानं कॅलरी विलरी वाढता, म्हणजे असं तब्येत बिब्येत वाढते. आपल्याला कसं गल्लीमध्ये हा ना. तुम्हाला तर माहिती, गल्लीमध्ये स्लिम ड्रीम फक्त मी एकटीच आहे. मग गैर स्लिम तुम्ही पहा ना. मग मी तेलकट खात नाही. आणि गोड, अरे बापरे, गोड तसा टच बी करत नाही नाही. नाही बिलकुल नाही. डायरेक्ट टच म्हणजे टच नाही. आता ना डायरेक्ट बिलकुल खातच नाही. लाडू गोड आहे तो. हा, मग आता तुमचा मान तर ठेवणं पडेल ना थोडसा, म्हणून खाते मी. तुझं काय, मला काय नाही ठेवून काही विषय नाही थोडं. खा ना टेस्ट करी पा कसं आहे तर. म्हणून तुम्ही रावण्या करताय म्हणून खाते मी. बिलकुल म्हणजे कसं आहे, तेलकट हे पापडी हे शेव बिव बाहेरचं तर बिलकुल खातच नाही. मायवू नाही मला 70 सांगितले, तुला खाणं असेल बाहेर काय घरात आणायचं नाही. मायवाशी काय खाते बाई, डाएट आहे म्हणा खाते बदा मायवा भेटलो तर किती काही खायले पण म्हणे डाएट वर आहे. चला मग पाटील बाई, येते मी. मस्त होता तुमचा पराठ बिराड, मस्त एकदम मस्त. तुमच्या ओरो नाही ना? ओरो ते पाण्याचं नाही आहे ना? ओरो काय ओरो नाही तुम्हाला नाही नशीन तुमच्या घरी. जाऊ द्या, काय नाही, येते मी घरी पिऊन घेईन. माझ्या घरी ओरो लावलंय ना, ते फिल्टरचं पाण्याचं. चला मग. चला बाई, आजचा तर फराळ झाला. आता उद्या सुपलेकर बाईच्या घरी जाऊ.